पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लवकर काहीतरी केलं पाहिजे अर्जा. चहा घेतला पाहिजे थोडा, त्याशिवाय सुधारणार नाही. काके 1 2 3 बघ याची तू. अरे आवरा चला. हे बघ शादी का खाया अरे अरे में आया है इसीलिए अप्पी ने हमें चाहते काय चाललंय? अहो आमच्या पुतण्यासाठी मागणी घालायला जायचं म्हणजे सणच की. अरे अर्जा अप्पीच्या घरी जाणार आहे आपण सगळे. हो पण त्यासाठी तू तर मित्र आहे पार. अहो शुभ कार्याची सुरुवात तुत्याकडच होते. नाही नाही अर्जुन, तुझं या ठिकाणी कोण ऐकणारच नाही. आता अप्पी लग्न होऊन घरात आली का नाही, मग तिचंच तुला ऐकायला लागल. जा जा पटकन जा. ऐका ना माझं आता. हो ऐका ना कदम, तिची आत्ताच परीक्षा झाली. मी तिला जाऊन भेटतो, विचारतो, तिचा होकार घेतो आणि मग जाऊन आपण आज संध्याकाळी जाऊ पण त्यांच्या घरी. नक्की ना? नक्की म्हणजे 100% नक्की जाऊ. नाही 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 नाही, तू फक्त असं म्हणत असतोस आणि पुढे पुढे ढकलत असतोस. नाही नाही सरकार, मी यावेळी जातून होकार घेऊनच येतो तिचा. आता आम्ही जास्त वाट बघणार नाही. नाही नाही जाऊ आपण, यावेळी नक्की जाऊ. आणि ऐका ना, मला एका मुलीला प्रपोज करायचंय. माझ्या आयुष्यातलं किती महत्वाचा क्षण आहे. मला जरा तयारी करू द्या त्याची. ये तुम्ही हिरवे पिवळे कुर्ते घातले तर लगेच तुमचा उत्साह आहे ना आजगावच्या पुढचा. मला तयारी करू द्या जरा. बरं चला वहिनी चहा टाका मग आता. हॅलो, हा संकल्प. हे बघ, मी काय सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐक. आज अर्जुन त्याच्या मनातलं अप्पीला सांगायला निघालाय. त्यामुळं तुझी सुपारी आजच फुटली पाहिजेत, कळलं? हा. अर्जुन, अर्जुन खाली उतर. ही कुठली नवीन पद्धत आहे गाडी चालवायची? उतर खाली. अगं तिचा हाईट चेक करत होतो. म्हणजे काय नाही, तू बस चल. चल जायचं आपल्याला. 1 मिनिट, कुठे जायचंय? मला घरी जायचंय बाबा. अगं आपे झाली ना परीक्षा आता. 1 मिनिट, काल तू काय म्हणलं होतास? परीक्षा झाल्यानंतर भेटा. आणि कुठे गायब झालास? अगं ते काय कालचं नाही, लय आधीपासूनच बोलायचं राहिले. अरे पण का राहिले? आपे तुझी परीक्षा होती ना, म्हणून थांबलो होतो. तू बस ना लवकर, नाही तर तू परत सफारी येऊन व्हिडिओ काढायला आपला. अरे मला तुला तेच सांगायचं होतं. आता राहू दे, नंतर सांग. तू बस. आपे असलं भारी सरप्राईज आहे ना, येडी शिक तू येडी. अरे बस बस बस. बरं चल. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं. इथं काय करतोय आपण? वाट चुकली वाटतं. चल 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 जाऊ तेच तर परत. म्हणायला लागले. चल. तेच तर. आणि हेच तर सरप्राईज आहे ना आपे. म्हणजे सरप्राईज आहे तर सरप्राईज आहे. तू एक काम कर, तू डोळे बंद कर पहिले. अर्जुन तू आधी मला तू आधी डोळे बंद कर. मी म्हणलं ना सरप्राईज आहे.
डोळे बंद कर, डोळे बंद कर. अरे कुठं घेऊन चाललंय सावकाश सावकाश पाऊल टाक, सावकाश. उजीकडे उजीकडे. बस हळू हळू हळू. अर्जुन तुझं काय चाललंय? आप्पे आजपर्यंत आहे ना तुला कुणीच असलं सरप्राईज दिलं नाही. सांग की डोळे उघड हळू अर्जुन. हळू 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 हळू. आई शपथ, तू कुठे घेऊन चाललायस मला? 2 मिनिटं. बस बस बस. रेडी? हा उघड लवकर. 1 2 3. आई शपथ, अरे कसलं भारी दिसतंय इथून. दिसतंय का नाही? अगं इथे तर काहीच नाही अप्पे. तिथं वर गेलो ना आपण, हा. असलं भारी दिसल ना, लय भारी दिसत. खरंच नकच. 1 मिनिट, वरून म्हणजे? अगं माझी एक मैत्रीण आहे जी कलेक्टर होणार आहे. ती मला काय म्हणलेली माहिती का? काय? ती म्हणली होती की हे अर्जुन, मला ना कधी कधी पक्षी हो वाटतं. म्हणजे असं आकाशात उंच उडायचं, गिरक्या घ्यायच्या, कसलंच टेन्शन नाही आणि काही नाही. त्यांना वरून हे सगळं खालचं कसलं भारी दिसत असेल ना, असं एकदम छोटं छोटं. कसलंच टेन्शन नाही बघ. आकाशात अशी उंच भरारी घ्यायची. देवा, अर्जुन तू काही पण काय लक्षात ठेवतोस? अरे मी आपलं ते असंच म्हणले होते. माझ्या सगळं लक्षात आहे अप्पे. चल मग रेडी? काय तू काय खुळायस का? मी चालले घरी. अप्पे नाही. चालले कुठे चालले? अरे तू काय, मी आपल्या अशी चालली होती. तू काय म्हणलं होतं सरप्राईज द्यायचं? मी घरी कोणाला सांगितलं नाही. आपला फोन घेऊन आल्या इथे. पैसे पैसे तू कशाला विचार करते पैसे अरे पैशाचा? अजून तू- नको, अगं नको. अप्पे एक दिवस जग ना मनासारखं. तुला काय करायचंय? अरे नको आपण म्हणलं मी ना. घेऊन आलोय ना सरप्राईज. तू नको. पैशाचा काय विषय? दुसरं काहीतरी करू. अगं दुसरं काहीतरी. नको. अप्पे तिकडे लांब लांब जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत. तू आत्ता म्हणतेस अप्पे की मी त्या दिवशी असंच म्हणलं होतं, पण मी त्या दिवशी तुझ्या डोळ्यात बघितलं. तू जे काय बोलली होतीस ना, खूप मनापासून बोलली होतीस अप्पे. मला असं वाटणं साहजिकच आहे ग. आजपर्यंत तू काय करत आलीस? सगळ्यांची मनं सांभाळत आलीस है ना. बाप्पूंच्या मनाप्रमाणे जगलीस, आईच्या मनाप्रमाणे जगलीस, दीप्याच्या मनाप्रमाणे जगलीस. स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचं राहूनच गेलं. तुझं बी काय चुकीचं नाही ग. आपली घरची परिस्थिती, घरच्या जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळल्यास तू. पण आज जग ना मनासारखं, स्वतःच्या मनासारखं. अगं ते आभाळ बघ, असं वाटतं बोलवते आपल्याला. एखाद्या पक्षाप्रमाणे उडावसं नाही वाटत? ते आभाळ म्हणते आपल्याला की या. अगं बघ त्या आभाळाकडे. ना खाच खळगे आहेत, ना कसली वेडी वाकडी वळण आहेत, ना चढ उतार आहेत, ना खड्डे आहेत. फक्त आणि फक्त मोकळं आभाळ आहे. त्यात एखाद्या पक्षाप्रमाणे आपण स्वच्छंदपणे, मुक्तपणे उडायचं. रेडी मग? आपले हळूहळू डोळे उघड.
आई शपथ, अरे अर्जुन कसलं भारी दिसतंय खाली. आप्पे काहीच बोलू नको, फक्त एन्जॉय कर. इकडे इकडे इकडे. आप्पे इकडे खाली बघ, खाली बघ, खाली बघ. काय अगं बघ ना काय ते. काय आहे? आप्पे घर आहे घर. माझं घर आहे वय? माझं म्हणजे सुनंदा अक्काचं घर. आप्पे सुनंदा अक्काचं नाही, तू घेतलं ना. म्हणजे अगं म्हणजे कलेक्टर झाल्यावर घेतलं तू घर, तुझं स्वतःच. बापूंचं, मम्मीचं, तुझं, दीप्याचं स्वतःचं हक्काचं घर. आणि दीप्या बघ, दीप्या बघ कसा दिसतोय, रुबाबदार मान्यांचा वाघ. दीप्या आता कामाला लागलाय आप्पे. हा, त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केलाय आणि स्वतःची गाडी पण घेतली आहे. आप्पे तुला अजून एका ठिकाणी घेऊन जातो बघ. कुठं? आप्पे ते बघ काय दिसलं का? काय? अगं आपल्या आसगावचा चौक येतो. आसगावचा चौक? हा, आपली राणी उभी असायची ना, तो वडाचा आटा. आई शपथ. हा, अगं तू नाही ओळखणार. अगं आप्पे आता अख्खा आसगावच बदललंय आप्पे. बघ ना बघ, रस्ते कसे चकाचक झालेत मक्खन सारखे. आणि रस्तेच नाही आप्पे, अख्खा आसगाव बदललंय. सगळे प्रश्न सुटल्यात, पाण्याचा प्रश्न तर कधीच सुटलाय. प्रत्येक दारात नळ आला, नळ आप्पे. आता 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 कुणालाच ना सरपंचाच्या दारात जायची गरज नाही पाण्यासाठी. अक्कूताई बघ, अक्कूताई बघ कशी वाकडा शिवती. तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालं आप्पे. छकुले, तो छकुली बघ काय म्हणते. हे सगळं कशामुळे झालंय माहितीये का आप्पे? कशामुळं? अगं आसगावची आप्पी झाली ना कलेक्टर. आप्पीचं ऑफिस बघायचंय, कलेक्टर ऑफिस. हा. हे बघ हे बघ हे बघ, जिल्हाधिकारी कार्यालय. कलेक्टर अपर्णा सुरेश माने कशा थाटात उतरतायत खाली. फाईल मध्ये काय घोटाळा बिटाळा नाही ना बाबा? नाहीतर मॅडम तुला आणि मला दोघांना सस्पेंड करतील. कशात मावशी? मस्त. अहो तुम्हाला किती यायला सांगितलंय? तुम्ही असं पाहायला नका हात लावत जाऊ बरं. आणि तुम्हाला माझ्यासाठी काही करायचंच असेल ना, तर मला तुमच्या हातचा एक गरमागरम चहा द्या. हो हो. अगं काल पुसत होते ना फरशी, त्याला डाग पडून पुन्हा पुसायला लागू नये म्हणून कलेक्टर मॅडम थांबल्या आणि 2 शब्द बोलल्या बघ. बया, ह्या आधी आपल्याला कुठली कलेक्टर हिंगले तरी होती का ग? नाहीतर काय. पण काय बी मत, कलेक्टर मॅडम जरी असल्या ना तरी ती आपल्या आसगावची आप्पीच आहे.
आप्पे कसं वाटलं तुला? आपल्याला एखादं गाणं आवडल्यानंतर कसं आपण परत परत तेच तेच गाणं ऐकतो, तसंच माझ्या डोक्यात सारखं सारखं तेच चाललंय. मला लई भारी वाटलं अर्जुन. आप्पे खरंच आवडलं ना तुला? अरे लई आवडलं. म्हणजे मी शरीराने खाली उतरल्या, पण माझं मन अजूनही हवेत तरंगत. माझं बी. आप्पे तो आपल्या दोघांची मन अजून हवेत उडतात. आणि कुठलं कुणाचं आहे तेच कळायला. अर्जुन का केलंस हे सगळं? तूच म्हणली होतीस ना की अरे पण लई दिवस झाले की ते म्हणून. मग आजच का? अगं कारण मला तुला उडताना बघायचं होतं. तुला उडून झाल्यावर कसं वाटतंय ते बघायचं होतं, आणि मग मला उडी मारायची होती. उडी मारायची होती म्हणजे? म्हणजे आप्पे आपल्याला नाही कधी गोष्ट करायची असते, आणि आपण नुसतं काटा काटावर फिरत राहतो. काय होईल, कसं होईल, जमल का, याचाच विचार करत बसतो फक्त आपण. म्हणजे आपल्याला कोणाला काहीतरी सांगायचं असतं, पण आपण नुसतं गोल 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 आपण डोक्यात सगळे सीन तयार करतो, पण जे सांगायचं असतं ना ते सांगत नाही. असं काय सांगायचंय तुला? आप्पे मला फक्त तुला नाही सांगायचं, मला तुझ्या मनाला साथ घालायची. म्हणजे आप्पे मला माहितीये तुझा प्रवास एखाद्या पक्षासारखा असणार आहे ग, स्वच्छंदी, मन मोकळा. आणि तुझ्या ह्या प्रवासात आत्तासारखी माझी सोबत करशील, मला सोबत ठेवशील तुझ्या. मला तुझ्या संग राहायचंय ग. म्हणजे आपण वाऱ्या उडत असू नाही तर जमिनीवर नडत असू, मला फक्त तुझ्या सोबत राहायचंय. आपण ठेवशील का मला सोबत? म्हणजे मला नाही कळते. म्हणजे हेच कलेक्टर अपर्णा सुरेश माने, मगाशी तुमच्या टेबलवर जी फाईल आली होती, पहिली फाईल, त्यात काय लिहिलं होतं माहितीये का? काय? त्यात हे लिहिलं होतं की अर्जुन कदम नावाचा एक याडा पोरगा तुझ्यावर जीवा पाड प्रेम करतो. आपले तर कलेक्टर अपर्णा सुरेश माने आपे ह्यो अर्जुन आयुष्यात कधीच कुणासमोर झुकला नाही. जेव्हा तुला बघितलं ना तेव्हा वाटलं, अरे ज्या भावा, जगात तुला कुणासमोर झुकायचं असेल ना तर ही पोरगी. तेव्हा तर मला तुझं नाव पण माहित नव्हतं, पण कदम म्हणतात ना तसंच होतं नेहमी. यावेळी बी तसंच झालं. माझ्या कानात येऊन कोणतरी हळूच म्हणलं, अरे ह्या पोरीशिवाय तुझं आयुष्य नाही पूर्ण होऊ शकत. आपले मला आयुष्यभर तुझ्या समोर असं राहायचं, तुझी साथ द्यायची. तुला कलेक्टर व्हायचंय ना, दुनिया इकडची तिकडं झाली तरी तुला कलेक्टर व्हायचंय ना, तसं मला तुझी साथ द्यायची. आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर मला तुझी साथ द्यायची. दुनिया इकडची तिकडं झाली ना तरी पण आपे तुझ्या कलेक्टर होण्याच्या स्वप्नात थोडासा वेळ काढणार. तू म्हणते ना नेहमी 1 मिनिट, तेवढाच 1 मिनिट काढून लग्न करशील माझ्याशी? I love you, Appe. लग्न करशील माझ्याशी?